हाय हॅलो. हरभऱ्याची सुकी भाजी तर आपण सगळ्यांनीच बघितली असेल, पण आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची गरगटी भाजी. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा गॅस ऑन करूया. त्यावर लोखंडी कढई आहे माझ्याकडे, ती ठेवून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतूया आणि ते गरम करायला ठेवूया. तर लोखंडी कढईमध्ये एकतर लोहयुक्त असते, त्याच्यामुळे त्याच्यात बनवलेले पदार्थ चविष्ट होतात, चवीला खूप वेगळे लागतात. तर ही भाजी तुम्हाला माहीत असेल नसेल तर जेव्हा शेतात हरभरा येतो त्यावेळी त्याची पाने खोडून ठेवली जातात, ती वाळवली जातात आणि त्यानंतर वाळवून ती अशी स्टोअर करून ठेवली जातात, जेणेकरून ती वर्षभर त्याची गरगटी भाजी करून खाल्ली जाते. गावाकडे खूप खातात. तर त्यासाठी आता आपण मिरची आणि लसूण सोलून घेतलेलं आहे. आता ही मिरची आणि हा लसूण आपण वाटून घेऊया. तर माझ्याकडे मोठा खलबत्ता नाही आहे, त्यामुळे मी या लहान खलबत्त्यामध्येच ते वाटून घेते. तर छान दरदर असं वाटून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मिरची टाकून घेऊ आणि ती वाटून घेऊया, कारण दोन्ही एकदम टाकले तर ते व्यवस्थित वाटलं जाणार नाही. इकडे आपण पाणी दुसरीकडे गरम करायला ठेवलेलं आहे. मिरची वाटून घेतलेली आहे मी. जास्त बारीक नाही करायची, मोठी मोठीच ठेवायची. खूपही मोठे मोठे नाही आणि खूपही लहान नाही. तर त्यामध्ये आपण लसूण टाकूया आणि तोही त्यासोबत वाटून घेऊ. तोही खूप असा बारीक करायचा नाही आहे, थोडा मोठा मोठाच ठेवायचा आहे, दिसेल असा. ते एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. आता ते एकजीव करून झालं आहे. आता आपण इकडं पाणीसुद्धा ठेवलेलं तापायला, ते सुद्धा छान तापलेलं आहे. आता आपण या वाटणामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊ आणि तेही त्यासोबत वाटून घेऊया. 1-1.5 चमचा जिरं टाकून. आता हे ओलं सुकं खोबरं ते किसून घेऊया थोडंसं, आणि किसून घेतल्यानंतर तेही त्या जे वाटण आपण बनवलेलं आहे मिरची लसूण आणि जिऱ्याचं, त्याच्यामध्ये तेही वाटून घेऊया. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता मी एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर पूर्ण बारीक होईपर्यंत वाटायचं. आता काढून घेऊया एका डिशमध्ये. हे सगळं मिश्रण मी एका डिशमध्ये काढून घेतलं आहे. आता इकडं जे आपण गॅसवर पाणी तापायला ठेवलेलं त्यामध्ये आपण तेल ओतूया. या भाजीला फोडणी द्यायची नसते, तेलात काही परतायचं नसतं, काही नाही. उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यानंतर थोडीशी हळद टाकली, गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. त्यानंतर आता हे जे वाटण आपण करून घेतलेलं ते थोडं थोडं करून असं त्याच्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये वाटण टाकायचं आणि गॅस थोडासा मोठा करून त्याला छान उकळी येऊ द्यायची. तर बघा कशी उकळी आली याला. त्याच उकळीमध्ये आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ते छान कडू द्यायचे उकळी आलेले. आणि हे जे मसाल्याचं आपण वाटणाचं जे पाणी केलेलं आहे छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आता एकीकडे आपण ती भाजी आहे ना ती थोडीशी वाटून घ्यायची. मिक्सरमध्ये वाटली तरी चालेल, पण मी या ज्युसर आहे माझ्याकडं, कारण थोडीशीच वाटायची, त्यामुळे मी याचा वापर करते आणि त्याच्यामध्ये मी ही भाजी टाकते. तर मी मिक्सरमध्ये वाटलीत तरी चालेल.
पण मिक्सरमध्ये खूप जास्त लहान होईल. थोडीशी दरदरीत जरा फक्त फिरवून घ्यायची जेणेकरून ती एकजीव होईल एवढी. आता ही मी भाजी थोडीशी टाकली आहे त्याच्यात, कारण पूर्ण एका वेळेमध्ये होणार नाही. थोडंसं हलवायला लागतं, कारण वर खाली करावं लागतं ते, नाहीतर खालचं फक्त वाटलं जातं. वरती पाणी असेल तर व्यवस्थित होतं, पण पाणी नाही आपण टाकणार आहे, त्यामुळे ते थोडंसं हलवून ते व्यवस्थित मिश्रण करून द्यायचं. आता हे झाली व्यवस्थित, हिला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आणि त्यानंतर आता ही जी राहिलेली भाजी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये पुन्हा एकदा चालू करूया हा ग्राइंडर आणि तिलासुद्धा मिक्स करून घेऊया. ती सुद्धा छान मिक्स झाली. आता ती काढून घेऊ त्याच बाउलमध्ये. आता इकडं जे आपण मसाला टाकलेलं पाणी उकळत होतं त्यामध्ये ती भाजी थोडी थोडी करून टाकायची आहे पसरवून, आणि ती हलवून घ्यायची व्यवस्थित चमच्याने. थोडीशी टाकायची आणि हलवून घ्यायचं चमच्याने ते पाणी. परत व्यवस्थित हलवून झालं ते पाणी की पुन्हा एकदा राहिलेली थोडीशी टाकायची भाजी त्याच्यात, पुन्हा पाणी हलवून घ्यायचं चमच्याने. असं करून सगळी भाजी त्याच्यामध्ये जेवढी पाहिजे आपल्याला तेवढी टाकायची आहे आणि छान हलवून घ्यायचं. छान झाली ही भाजी. छान हलवून घेतलं. त्यामध्ये किंचित म्हणजे अर्धा चमचा, एवढ्या भाजीसाठी अर्धा चमचा बेसन पीठ घातलेलं आहे मी, ती भाजी व्यवस्थित मिळून यावी यासाठी. कारण कशी सुकलेली भाजी असते ती मिळून येत नाही, त्यामुळे थोडंसं बेसन पीठ किंवा तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल ते थोडंसं टाकलं तरी चालेल. बेसन पीठ टाकले मी. हे बघा छान उकळती आहे भाजी. आता त्याच्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट टाकायचा आहे. माझ्याकडे रेडी कूट होतं त्यामुळे मी तोच टाकते. दाण्याचा कूटही थोडा थोडा टाकायचा आणि भाजी हलवून घ्यायची व्यवस्थित. दाण्याचा कूट थोडासाच टाकायचा, जास्त नाही टाकायचं आहे, नाहीतर खूप अशी घट्ट होईल बेसनसारखी. त्यामुळं कूट टाकायचा आणि भाजी व्यवस्थित छान अशी हलवून घ्यायची. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती मोठ्या गॅसवरच करायची. भाजी पाणी उकळत राहिलं पाहिजे आणि त्यातच आपण सगळं टाकलं पाहिजे व्यवस्थित. आता आपण दुसरा गॅस चालू करून घेतला आहे. आता भाजी म्हटलं की त्याच्यासोबत भाकरी तर हवीच, त्यामुळे आता आपण ही भाजी दुसऱ्या गॅसवर, लहान गॅसवर ठेवून घेऊया आणि ह्या गॅसवर आपण भाकरी टाकून घेऊया 2. आता मी तवा तापायला एकीकडे ठेवला आणि एकीकडे पीठ चाळून घेते. पिठामध्ये नाही आहे काही, पण तरी मी पीठ चाळून घेते. आता हे पीठ आपण व्यवस्थित त्याचा गोळा करून घेऊ आणि ते मळून घेऊया. आता त्याचा गोळा झालेला आहे. आपण तो गोळा व्यवस्थित असा मळून एकजीव करून घेऊया, जेणेकरून आपली भाकरी अशी फाटणार नाही साईडला. आता हे पीठ एकजीव करून छान असं झालेलं आहे. जेवढं जास्तीत जास्त मळता येईल तेवढं मळायचं आहे. थोडंसं पाण्याचा हात द्यायचा आहे. थोडंसं घट्ट झालेलं म्हणून मी थोडंसं पाणी लावून त्याला परत मळून घेतलं आहे. आता हे छान पीठ मळून झालेलं आहे. आता आपण त्याची भाकरी थापायला घेऊ. मी 2 गोळे तयार केले, त्यातल्या 1 गोळ्याची मी पहिल्यांदा भाकरी थापून घेते. थोडंसं राऊंडने असं करून घ्यायचं, खाली पीठ लावायचं आणि भाकरी थापून घ्यायची. थोडीशी माझी भाकरी खाली चिकटायला लागलेली, मी तिला उलटी करून घेतली आणि पीठ लावलं आहे. पुन्हा तिला होती तशी ठेवली आणि मग त्यानंतर थापून घेतलेली. आता एका साईडने त्या भाकरीच्या खाली डावा हात जो आहे तो भाकरीचं थोडंसं खाली 4 बोटे लावली ना, हे बघा असा, की काय होतं, भाकरी अशी जी गोल आपण सरकवतो ती सरकायला जरा सोपं जातं आणि ती चिकटत नाही खाली. आता ही भाकरी थापून झालेली आहे माझी.
तवा पण तापला असेलच तिकडे. आता आपण त्याच्यावरही थापून द्यायची. थोडासा कडा बारीक करते. ठीक आहे, झाली भाकरी. आता तवा तर तापलेलाच आहे, त्यावर आपण ही भाकरी टाकूया आणि तिला वरून पाणी लावूया. व्यवस्थित पूर्ण चारी बाजूने तिला पाणी लावायचं आहे आणि तिला पाचायला ठेवायची. आता ही भाकरी चांगली पाचली. आता तिला पलटी करायची. व्यवस्थित त्याच्या आधी कडा मोकळ्या करायच्या आणि त्यानंतर तिला अशी हात लावून उलटी करायची. आता भाकरी खालून भाजली. बघूया खाली कशी भाजली आहे ते. ठीक आहे, व्यवस्थित खाली भाजली आहे. आता आपण तिला पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. तशी माझी भाकरी खूप टम फुगते, पण पीठ जरासं माझं यावेळी व्यवस्थित आलेलं नाही, त्यामुळे ती व्यवस्थित होत नाही. पण ठीक आहे, फुगली आहे थोडीशी. इथून भाजायची राहिली आहे जरा. तिकडं भाजीसुद्धा आपली झालेली आहे तयार. 15 ते 20 मिनटं तिला बारीक गॅसवर आहे ना तशीच कडक ठेवायची, म्हणजे ती जी होते चांगली. आता ही भाकरी झाली आहे. आता आपण तिला काढून घेऊया आणि तशीच मी दुसरी भाकरीसुद्धा आता करणार आहे. ती नाही दाखवत. तिलासुद्धा पाणी लावते आणि पाचले की तिलासुद्धा उलटी करून घेईल. अशी आपली भाजी आणि भाकरीसुद्धा तापून झालेली आहे. आता ही भाजी आपण या बाऊलमध्ये काढून घेऊया. बघा कशी रसरशीत झालेली आहे. ही भाजी थंडीच्या दिवसामध्ये खूप खाल्ली जाते. ओली भाजी जी सुकी करतो आपण ती तर सगळ्यांनीच खाल्ली असेल, पण अशी पातळ गरगटी भाजी नसेल खाल्ली कोणी जास्त. आता हे बघा भाकरी भाजी, त्यासोबत कांदा लोणचं. थँक्यू.